सदा माझे डोळे जडू तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरी गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही मज प्रेम सर्व काळ विठो माऊली हाची वर देई संचरोनी राही हृदयी माझा गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही मज प्रेम सर्व काळ विठो तो का मने काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही मज प्रेम सर्व काळ श्री संताची ये माता चरणावरी श्री संताची ये माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत हो विश्रांती पावलो संभाळा उत्तरी विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख हे आईये महाराज विराजिये आईये महाराज विराजिये आईये महाराज पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी राधा मेरे स्वामीने मैं राधी जी को दास जन्म जन्म मोही दीजियो श्री वृंदावन में वास जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माता सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो निज चरना अहो स्वामी दुख या देवा देवा यावरी न करवा वेरू तुमच्या लागलो निज चरना निज चरना अहो स्वामी दुख या देवा सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही मज प्रेम सर्व काळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली प्राप्त सेवे करता निवडलेला अभंग आकारण कारण करुणा वरुणालय जगत आधार भगवान परमात्म्याचे अत्यंत जिव्हाळ्याचे असणारी देहू निवासी पंचम वेद निर्माते साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा सेवे करता निवडलेला 4 कडव्याचा अभंग आहे. सज्जन हो, अभंग मात्र तुकोबारायांचा आहे, पण या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायानं हे तुमच्या आमच्या जीवनाचा जर विचार केला तर तुम्हाला सुंदरसा मनुष्य जन्म प्राप्त झाला. ऐका, मेल्याच्या नंतर नाही तर जिवंतपणे तुमची आणि देवाची भेट झाली पाहिजे. आणि जो देव तुम्हाला प्राप्त झाला त्या भगवान परमात्म्याच्या अलौकिक तेजाचं स्वरूपाचं नामाचं वर्णन तुमच्या आमच्या जीवनामध्ये कळावं म्हणून जगद्गुरु तुकोबारायानं या अभंगाच्या माध्यमातून सविस्तर चिंतन केलं. विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार. पुण्य पावन नगरीमध्ये भगवान परमात्म्याच्या भगवान हनुमंतरायाच्या भगवान जटागिरी बाबांच्या असीम कृपेद्वारा
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून सकल साधू संतांच्या कृपाशीर्वादान सकल साधू संतांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये चालत असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा श्री संत जटागीर बाबा यांच्या पुण्यतिथीचा औचित्य साधून गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेली परंपरा, लक्ष द्या किती वर्ष झालं, अनादी कालापासून, वा गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेली परंपरा ऐका, जी वाड वडिलापासून चालत असलेली जी परंपरा आहे ती परंपरा तुम्ही टिकून ठेवली, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद आहे. आत्ताच्या जमान्याचा विचार जर केला तर आत्ताचा जमाना हा टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. आत्ताचा जमाना हा 4G 5G जमाना आहे. ह्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये 4G 5G जमान्यामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतःची TRP वाढण्यासाठी काहीतरी वेगळं करतो. मला कुणीतरी मानावं, माझा कुणीतरी सन्मान करावा, माझा कुणीतरी आदर करावा, प्रत्येकाची धावपळ चालू आहे. स्वतःची TRP वाढण्यासाठी माणूस वेगळं करतो. वेगळं करतो म्हणजे काय करतो तर काहीच नाही, वेगळा स्टेटस ठेवतो. मी म्हणत असतो वेगळा स्टेटस ठेवणं सोपं आहे, पण जीवनाचा चांगला स्टेटस तयार करणं फार अवघड. या कलियुगामध्ये लग्न होणं सोपं आहे, ते सोपं नाही राहिलं. आता कलियुगामध्ये लग्न होणं सोपं आहे, पण मरेपर्यंत भांडणं न होता संसार होणं अवघड आहे. तसं एखादं कार्य सुरू करणं सोपं आहे, पण जे कार्य सुरू केलं ना ते टिकून ठेवणं फार अवघड आहे. गेल्या अनादी कालाची चालत असलेली परंपरा तुम्ही टिकून ठेवली, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. आणि तुमच्यासाठीच तुम्ही एकदा टाळ्या वाजवा. आणि कसं असतं बघा, गावाच्या नावामध्ये ताकद असती. आपल्या गावचं काय नाव आहे हे मला माहीत नाही का, मी पाकिस्तानातला आहे. गावाच्या नावामध्ये ताकद आहे महाराज. मी म्हणत असतो नावच आहे नागेवाडी. आपल्या गावाला परमार्थाची आहे गोडी. आपलं गाव चांगल्या कार्यामध्ये सतत असतं पुढी. आता माझा विचार केला तर मला नाही दाढी, मला नाही बॉडी, निस्ती अंगाची काडी, म्हणून तुमच्या गावाला आमची आली गाडी आणि आपल्या गावचं नाव नागेवाडी. हे नागेवाडी गाव आहे महाराज. सप्ताह किती मोठा केला याला किंमत नाही, पण किती प्रेमानं केला याला फार मोठी किंमत आहे. ऐका नागेवाडीकर, कोणत्याच प्रकारची कमतरता नाही. आजचा पहिला दिवस आहे, लक्ष द्या. कोणत्याच प्रकारची कमतरता नाही. गायक मंडळी देखील छान, वादक छान, पेटीवाले छान, सिस्टीमवाले छान, आमचे यूट्यूब चॅनलवाले देखील छान, ऐकणारे छान, कोणत्याच प्रकारची कमतरता नाही. ऐका ना, चालता चालता जर मला एखाद्यानं विचारलं, बरं का शिवाजी महाराज, चालता चालता मला एखाद्याने विचारलं का शुभम महाराज आमच्या गावच्या सप्ताचं नियोजन करायचं आहे, कसं करावं आम्हाला सांगा. मी त्यांना सांगन तुमच्या गावच्या सप्ताचं नियोजन कसं करायचं आहे हे शुभम महाराजाला विचारू नका. जा नागेवाडीला आणि तिथल्या मंडळीला विचारा सप्ताचं नियोजन कसं करायचं आहे. इतकं गोड नियोजन तुम्ही केलं, म्हणून सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. अनेक वर्षापासून चालत असलेली परंपरा आणि त्या परंपरेमधील आजच्या पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आदरणीय हरिभक्त पारायण आमचं सर्वांचं जिव्हाळ्याचं व्यक्तिमत्व माननीय श्री विलासजी सपकळ यांच्या सौजन्यातून, सर्व गावकरी मंडळाच्या प्रेमातून, आदरणीय आमचे अश्रू महाराज गोंदवले यांच्या फोनद्वारा तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचं योग आहे. सर्व आपल्या गावावर प्रेम करणारी परिसरातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वांचा चालू चालूमध्ये नामोल्लेख करू. विढाल चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहामधील आजचा प्रथम दिवस. प्रथम दिवस जर म्हटलं तर भगवान परमात्म्याच्या नामाचं वर्णन केलं पाहिजे. पहिला दिवस म्हटलं तर भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा विचार केला पाहिजे. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबरायानं भगवान परमात्म्याचं अलौकिक तेज, भगवान परमात्म्याचं अलौकिक स्वरूप, भगवान परमात्म्याचं अलौकिक नाम याचं सर्व वर्णन तुमच्या पुढे मांडलेलं आहे. काय केलं माझ्या जगद्गुरु तुकोबरायानं? भगवान परमात्म्याचं स्वरूप कळण्याकरता, भगवान परमात्म्याचं नाम अंगीकार करण्यासाठी काय केलं माझ्या तुकोबरायानं? काहीच नाही केलं. ऐका, माझ्या तुकोबराय म्हणले अनेक जन्म
जन्मापासून मी त्या परमात्म्याची सेवा करत आलो. कारण की जे जे देवाचे अवतार झाले त्या त्या अवतारामध्ये माझे तुकोबराय संघ होते. जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. जे जे देवाचे अवतार झाले नागेवाडीकर त्या त्या अवतारात माझे तुकोबराय देवासोबत होते. आणि तुकोबराय म्हणले काहीच केलं नाही, मी एकमेव साधन केलं परमात्म्याचं अखंड चिंतन आणि अखंड माझ्या भगवान परमात्म्याची वारी. वर्षातून दोनदा नाही, आपण म्हणतो जाता येईन आषाढी कार्तिकेला, लय झालं वर्षातून दोनदा, लय झालं चारदा, आषाढी कार्तिकी माघ आणि चैत्र जाता येईन. पण नाही, माझ्या तुकोबरायानं दर महिन्याला वारी केली, दर महिन्याला वारी. आणि ऐका नागेवाडीकर, निस्ती वारी काय गाडीने नाही केली, एसटीने नाही केली, तर दर महिन्याला माझ्या तुकोबरायानं देहूवरनं पंढरपूरला चलत यावं. आणि चलत आल्याच्या नंतर माझ्या तुकोबरायानं चंद्रभागेचं स्नान करावं. ऐका नागेवाडीकर, तुकोबराय जर पंढरपूरला आले ना, चंद्रभागेचं स्नान माझ्या तुकोबरायानं केलं ना, तर तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये एक आस तयार व्हायची. आस कशाची? बेटी लाग जेवा लागले वा गणेश महाराज. बेटी लाग जेवा लागले जय हो. बेटी लाग जेवा लागले टाळी वाजवा मैबाप. बेटी लाग जेवा बाहेरात देव क्या बात है, क्या बात है. वाट तुझे बाहेरात देव वाट तुझे बेटी लाग जेवा लागले बेटी लाग जेवा लागले दिवस बेटी लागी जेवा. जय हो. बेटी लागी जेवा लागले से टाळी वाजवा. योग्य प्रमाण महाराजांच्या विषयाला प्रमाणाचा भाव जुळला. आपल्या परिसराचं गोड व्यक्तिमत्व, संगीत विशारद, आमचे जीवलग मित्र आदरणीय गणेश महाराज पवार इराचीवाडीकर, योग्य प्रमाण दिलं महाराजानं. नावामध्येच ताकद आहे. त्यांचं नाव गणेश, त्यांचा आवाज आहे खास. वारकरी संप्रदाय केला पास, एकच धरला ध्यास. किती जरी झाला त्रास, पारमार्थिक जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये कसल्याच प्रकारची राहिली नाही पाहिजे असं त्यांचं नाव गणेश. असे गणेश महाराज योग्य प्रमाण. ऐका नागेवाडीकर, चंद्रभागेचं स्नान माझ्या तुकोबरायानं केलं ना, तर एक आस तयार व्हायची, ती म्हणजे भगवंताच्या भेटीची. तुकोबरायांना वाटायचं कधी मी भगवंतासमोर जाईन, कधी मला देव भेटन आणि कधी डोळे भरून त्या परमात्म्याला मी पाहीन. बघता बघता माझ्या तुकोबरायानं पुंडलिकाच्या चरणावर माथा ठेवायचा आणि तुकोबरायानं पुंडलिकाला विचारायचं, सांगा महाराज, जो देव तुमच्यासाठी पंढरपूरला आला ना, तो देव नेमकं कुठे? ऐका नागेवाडीकर, कधीतरी जा आळंदीला माझ्या ज्ञानोबरायकडे, कधीतरी जा देहूला माझ्या तुकोबरायकडे, कधीतरी जा पैठणला माझ्या नाथबाबाकडे आणि त्यांच्या पवित्र समाधीवर आपला माथा ठेवा आणि त्यांना विचारा, सांगा महाराज, जो देव तुम्हाला भेटला ना, तो देव नेमकं कुठे? विचारलं का कधी संताला तुम्ही? सांगा महाराज, देव कुठे? तो राहतो कुठं? भगवान कहा रहिता है, कहीं गाँव ढूंढे
कहीं नगर धुंडे तू रहे ता कहा तेरा ठिकाना कहा. सांगा महाराज, जो देव तुम्हाला भेटला ना तो देव कुठे? काही मी उद्धार पावेल, काही कृपा करेल नारायण. ऐशी तुम्ही सांगा संतजन आणि करा समाधान चित्त माझे. विचारलं माझ्या तुकोबरायनं पुंडलिकाला. आणि पुंडलिक रायानं भगवान परमात्म्याच्या अलौकिक तेजाचं वर्णन माझ्या तुकोबरायनला सांगितलं. आणि तुकोबरायनं ते ऐकलं. राजसस कुमार मदनाचा पुतळा, राजसस कुमार मदनाचा पुतळा, राजसस कुमार मदनाचा पुतळा. टाळी वाजवा मै बाप. राजसस कुमार मदनाचा पुतळा, रविशेष कळा लोपलिया, रविशेष कळा लोपलिया, कस्तुरी मळव चंदनाची मोती, कस्तुरी मळव चंदनाची मोती. ऐका नागेवाडीकर, भगवान परमात्म्याचं वर्णन माझ्या तुकोबरायनं ऐकलं. आणि तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये एक आवड निर्माण झाली. आणि माझे तुकोबराय म्हणू लागले, भगवंता आवडे हे रूप गोजिरे सगुण, आणि पाहता लोचन सुखावली. आणि म्हणू लागले माझे तुकोबराय, ए देवा श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, हो दुनिया वाले क्या जाने तेरा मेरा रिश्ता पुराना है, प्रभु तेरे दर्शन का आवा आस मुझे लगाया है. ऐका नागेवाडीकर, आवड निर्माण झाली माझ्या तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये. आणि अंतकरणातून सांगा सगळेजण, अंतकरणातून सांगा देव कुणाकुणाला आवडतो बरं? हातवरी करा. अंतकरणातून देव कुणाकुणाला आवडतो? हातवरी करा. वा वा, खाली करा. अंतकरणातून सांगा कुणाकुणाला वाटतं देवाने आपल्या घरी यावं? हातवरी करा बरं. वा वा वा, छान. खाली करा. कुणाकुणाला वाटतं आपण लवकर देवाच्या घरी जावं? हातवरी करा बरं. वा 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 वा, कडक लॉकडाऊन पडलेलं दिसतंय. लय अवघड आहे महाराज. आवड निर्माण झाली माझ्या तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये. ऐका नागेवाडीकर, बघता बघता माझ्या तुकोबरायानं नामदेव पायरीचं दर्शन, महाद्वारातल्या गणपतीचं दर्शन, दीपमाळीचं दर्शन माझ्या तुकोबरायानं घेतलं. आणि गरुड खामाला आलिंगन दिलं. आठवा भगवान परमात्म्याचा दरबार. गरुड खामाला माझ्या तुकोबरायानं आलिंगन दिलं. आणि आलिंगन दिल्याबरोबर तुकोबरायानं स्वतःच्या डोळ्यानं भगवान परमात्म्याची मूर्ती पाहिली. आणि पाहिल्याच्या नंतर तुकोबरायानं हात जोडले. आणि तुकोबराय बोलू लागले, भगवंता सदा माझे डोळे सदा माझे डोळे सदा माझे
रखुमाईचा पती क्या बात है, टाळी वाजवा भाई बाप. रखुमाईचा पती सोयरिया कोण तुझं रूप कोण तुझे हो कोण तुझं रूप कोण तुझं बाबा सोयरिया रखुमाईचा पती योग्य प्रमाण. माझ्या तुकोबरायनं भगवान परमात्म्याची मूर्ती पाहिली ऐका, आणि तुकोबराय म्हणू लागले भगवंता सदा माझे डोळे झडू नाही बर का, जडू तुझे मूर्ती हे भगवंता रुखुमाईच्या पती. काय शब्द वापरलो माझ्या तुकोबरायनं, पहिला ऐका संपलं कीर्तन. पहिला शब्द वापरला माझ्या तुकोबरायनं सदा. काय अर्थ आहे व सदा या शब्दाचा सांगून जातो. तुम्ही सगळे म्हणतात ना, माझ्यासोबत सगळे म्हणा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता. महाराज तुकोबरायनं सदा शब्द वापरला पहिल्यांदा. भगवंता सदा म्हणजे सतत, सततम कीर्तयंतो मां. देवा सतत माझ्या डोळ्यानं तुझी मूर्ती बघण्याकडे राहू दे माझी नजर. मग काही साधकानं प्रश्न केला, का हो तुकोबराय तुम्ही म्हणता सतत देवाकडे बघा, देवाकडे बघा, देवाकडे बघा. देवाकडे बघितल्यावर नेमकं होतं काय? तुकोबराय म्हणले काही नाही, आपल्या डोळ्यानं आपण भगवंताची मूर्ती पाहिली तर कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. कोटी ब्रह्महत्याचं पातक देवाचं रूप बघितल्याच्या नंतर जातं. मग काही साधकानं प्रश्न केला, आपण देवाकडे बघितल्याच्या नंतर कोटी ब्रह्महत्याचं पातक नाहीसं होतं, पण देवानं जर आपल्याकडे बघितलं तर काय होतं? तर आपल्यावर कृपा होत असते. कृपा 3 प्रकारची कृपा आहे. नेत्र कृपा, हस्तकृपा आणि आलिंगन कृपा. ह्याच्यातली पहिली जी कृपा आहे नेत्र कृपा. नेत्र कृपा होत असते. कृपा दृष्टी निहाळिली आपुल्या पदी वैसविले, बाप रुक्मा देवीवरू विठ्ठले भक्ता दिदले वरदान. पहिली कृपा होत असते नेत्र कृपा. पण आता जर पाहिलं तर या कलियुगामध्ये चालू जमान्यामध्ये 50% लोकाला देव मान्य नाही. ऐका नागेवाडीकर, 50% लोकाला देव मान्य नाही. कोण म्हणतो देव नाही? जिवंत उदाहरण सांगतो तुम्हाला 2024चं. 2024 आता किती चालू आहे? कोण म्हणलं 23? 24. 2024चं उदाहरण तुम्हाला सांगतो. कोण म्हणतो देव नाही? ऐका, सगळे सांगतात प्रभू रामचंद्राचा वनवास हा 14 वर्षाचा होता. ऐका बरं का, सगळेच म्हणतात प्रभू रामचंद्राचा वनवास हा 14 वर्षाचा होता. पण मी सांगत असतो प्रभू रामचंद्राचा वनवास जर कधी मिटला असन तो 22 जानेवारी 2024ला मिटला. 22 जानेवारीला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये सिंहासनावर विराजमान झाले. आणि ऐका, ज्या शिल्पकारानं स्वतःच्या हातानं प्रभू रामचंद्राची मूर्ती तयार केली. ऐका नागेवाडीकर, ज्या शिल्पकारानं, ज्या मूर्तिकारानं स्वतःच्या हातानं प्रभू रामचंद्राची मूर्ती तयार केली ना, त्या शिल्पकारानं मूर्ती बसवल्यावर 5व्या दिवशी मीडियावर मुलाखत दिली 27 तारखेला मीडियावर. आणि काय म्हणला तो व्यक्ती? ऐका म्हणला,
माझ्यासोबत दगा झाला, दगा, माझी फसवणूक झाली. म्हणले काय झाली? काही नाही म्हणले, मी जी मूर्ती तयार केली होती प्रभू रामचंद्राची, आता जी अयोध्येत आहे ना ती, मी जी मूर्ती तयार केली होती ती मूर्ती वेगळीच होती आणि सिंहासनावर बसवलेली मूर्ती वेगळीच आहे. सगळे म्हणले वेडा आहे का काय, फरक पडला का काय, कोट्यावधी रुपये लाखो रुपये खर्च केलाय मूर्ती तयार करण्यासाठी आणि तू म्हणतो मी मूर्ती तयार केलेली बसवली नाही, असा काय फरक वाटला? ऐका, त्या शिल्पकारानं सांगितलं मीडियावर. तो शिल्पकार म्हणला मी जी प्रभू रामचंद्राची मूर्ती तयार केली होती त्या मूर्तीला सूक्ष्म डोळे होते आणि सिंहासनावर बसवलेल्या मूर्तीला बघा तुम्ही तुमच्या आमच्यावनी डोळे आले, तुमच्या आमच्यावनी. आणि त्याच वेळेस कळलं मूर्तीमध्ये प्राण आले, प्राण. मग परीक्षा घ्यायची ठरवली, परीक्षा. ऐका नागेवाडीकर, आत्ता 2 महिन्यापूर्वी अयोध्येला परीक्षा झाली. जेवढी प्रभू रामचंद्राची मूर्ती तेवढा आरसा माझ्या प्रभू रामचंद्राच्या मूर्तीसमोर ठेवला. आरसा, आरसा मूर्तीच्या समोर ठेवल्याबरोबर आरशाला तडे गेले, तडे. आणि त्याच वेळेस कळालं मूर्तीमध्ये प्राण आले, प्राण. सांगून जातो नागेवाडीकर, राहिले आपलं थोडं आयुष्य, कधी जातो याची गॅरंटी नाही. जा एकदा अयोध्येला आणि प्रभू रामचंद्राची कृपादृष्टी तुमच्यावर पडू द्या, तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, सोनं झाल्याशिवाय राहणार. पहिली कृपा होत असते नेत्र कृपा, दुसरी कृपा होत असते हस्तकृपा. हस्तकृपा लय गुरु करण्यापेक्षा एकच गुरु करा, बरं का. लय गुरु करण्यापेक्षा एकच गुरु करा आणि त्या गुरुचा आपल्या मस्तकावर हात ठेवून कृपा झाली पाहिजे असा गुरु करा. महाराज, पहिली दुसरी कृपा आहे हस्तकृपा. पण आता तुमच्या आमच्या जीवनाचा विचार जर केला तर वेळ बघून गुरु बदलितो आपण, वेळ बघून. एक जण माझ्याकडे आला, म्हणला बाबा, म्हणलं काय, मला गुरु करायचं आहे, गुरु. म्हणलं आतापर्यंत किती गुरु झाले? म्हणले 9. म्हणलं आता काय करायचंय? काही नाही म्हणले 10वं तुम्हाला गुरु करायचंय. महाराज, वेळ बघून गुरु करतो आपण. तुमच्या आमच्या जीवनाचा विचार जर केला तर वेळ बघून परमार्थ आहे. आपला परमार्थही बरोबर नाही आणि संसारही बरोबर नाही. तुम्ही म्हणताना असं कसं म्हणायला लागले शुभम महाराज? खरं सांगा बरं, इथं बसलेले सज्जन माणसं हातवरी करा बरं. सज्जन, नागेवाडीकर, सज्जन माणसं हातवरी करा ना. सज्जन नाही, बरं खाली करा, खाली करा. दुर्जन माणसं हातवरी करा बरं. दुर्जन. म्हणजे आपला असंच आहे, सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही, आपण मधलेत, मधले. आणि मधलेत म्हणून तर भर पावसाळ्यात पाऊस गेला आणि उन्हाळ्यात यायला लागला. लय अवघड आहे महाराज. सहज माणसं देवाला फसवितेत, गुरुला फसवितेत, त्याच्यामुळं गुरुची आपल्यावर कृपा होत नाही. जुने कीर्तनकार सांगायचे, मी बी सांगत असतो. खरं सांगा बरं मावशा हो, चालता चालता तुम्हाला एक रामाची मूर्ती दिसली आणि एक रावणाची दिसली, तुम्ही कोणची घेता? ते काय झालंय, मी माणूस असा, माझं वजन पडत नाही. जरा आगडबमची बगडबम महाराज असला की लोक म्हणतात बाबा आले, बाबा आले. आणि आमचे काय, आम्ही काय आले काय आणि गेले काय. सहजच माणसं म्हणतात पोरगळ आणि म्हणजे म्हणलेच तुम्ही. लयच अवघड आहे महाराज. तिकडं नांदेडला कार्यक्रमाला गेलो मी, 7 ते 9 कीर्तन. नेमकं 6 वाजता तिथं गेलो हरिपाठ संपायच्या टायमाला. हरिपाठ संपाय ते गाव होतं असं खड्ड्यात. मला कुणी ओळखील नाही, काही नाही. ते गाव खड्ड्यात, त्या गावात रेंजत नाही, नॉट रिचेबल, डायरेक्ट गुवाहाटी. 50 खोकेने एकदम ओके, जास्त खड्ड्यात गाव होतं. आणि मग मी तिथं नेमकं गेलो, कार्यकर्त्याला फोन लावा तर फोन लागा ना. म्हणलं चला हरिपाठात जाऊन बसाव. तिथं बसलो. हरिपाठ संपल्यावर तिथं एक कार्यक्रम होता, हाताला हात धरून फिरायचं. त्याला काय म्हणते? हां फुगडी, फुगडी. हां मग फुगडी. मग एका माणसानं मला ओळखलं आणि असं ॲलोसिंग करायला गेला. ऐका, आज ज्यांचं कीर्तन आहे हरिभक्त परायण शुभम महाराज वसंतगडकर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. पहिल्यांदा शुभम महाराजाची फुगडी होईल. मी गेलो फुगडी खेळायला आणि खाली बसलेल्या एका मावशीनं माझ्याकडे बघितलं आणि ती मावशी शेजारच्या मैत्रिणीला म्हणू लागली, माय तारामती, माय तारामती. ती म्हणली काय ग पार्वती? म्हणली माय, गाववाल्याने एवढा मोठा खर्च करून एवढा मोठा सप्ताह ठेवलाय आणि एवढ्या मोठ्या सप्त्यात एवढूसा महाराज काय सांगन. नेमकं ते ऐकलं मी
आणि फुगड्याचा कार्यक्रम संपल्या त्याच मावशीच्या घरी जेवायला मी गेलो जेवायला आणि जेवायला बसलो आणि जेवायला बसल्यावर एक जण कुठून एक जण वाढायला आलं वाढायला मी सहजच त्या मावशीला म्हणलं मावशी मावशी त्या मावशी म्हणल्या काय बाई शुभम महाराज म्हणलं तुम्ही एवढ्या उच्या पुऱ्या आणि तुमचं पोरग लयच बारीक आहे वा त्या मावशी म्हणल्या महाराज पोरग नाही पोरग मालक आहेत मालक आता कसं करायचं सांगावं अहो लय अवघड आहे महाराज मावशी हो चालता चालता तुम्हाला एक रामाची मूर्ती दिसली आणि एक रावणाची दिसली कोणची घेता रामाची पण रामाची जी आहे ती पितळाची आणि रावणाची जी आहे ती सोन्याची माझ्याकडे बघा माझ्या गळ्यात काय ही माळ तुळशीची का सोन्याची तुळशीची मग तुमच्या गळ्यातलं सोनं पवित्र का माझी माळ माळ मग तुमचं द्या मला हे घ्या बरं तुम्हाला घ्या नका काढू हो नतीवाल्या राहू द्या नका काढू कोण काढायला लागलंय महाराज सहज माणसं गुरुला देवाला फसवितात त्याच्यामुळं आपल्यावर गुरुची कृपा होत नाही महाराज मी तर म्हणत असतो कुणालाही फसवा पण देवाला आणि देवमान्य संताला फसवू नका आणि देवाला आणि देवमान्य संताला फसविलं तर काय होत असतं देव झाला पाठी मोरा नसती विघ्ने येती घरा नसलेली विघ्न घरात येत असतील मग देवाला फसवी जाऊ नका आणि मग ते माणसं आमच्याकडे येतात बाबा तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या म्हणलं आमचे पाय जर नीट असते तर ऍक्सिडेंट मध्ये मोडलेच नसते ना विडाला सांगून जातो आपण एखाद्याला फसविल तर आपली डबल फसवणूक होती मग समजण्याकरता उदाहरण सांगतो होय सांगू का पेटी मास्तर तुम्ही सांगा म्हणले तर सांगू ना मग ह्याचं तुमच्याकडे पडन मग 500 इसार द्या तोपर्यंत लक्ष द्या आता जरा तरुण पोर आहेत म्हणून सांगायला लागलो त्यांच्यासाठी विशेष तरुण मंडळीसाठी टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी बघा 8 दिवस ते इथून हलणार नाहीत बरं का पोरं हो मागच्या उन्हाळ्यात कशी ऐकायला लागलीत बघा ना मागच्या उन्हाळ्यात एक पोरगा रोजच माझ्याकडे यायचा बाबा म्हणलं काय म्हणला रोज तुम्ही एका गावाला फिरता माझं कुठंतरी बोला की तुम्ही सगळे संन्यासी आता त्याचा विचार केला दिसायला स्मार्ट बॉडी बिडी एकुलते एक रोटच प्लॉटिंगला 35 एकर जमीन 30 लाखाचा बंगला 35 लाखाची थार गाडी त्याला फिरायला महिन्याला 2-3 लाखाचं पॅकेज पण एक गोष्ट कमी ते जन्मल्यापासूनच बोचर होतो त्याला दातच आले नाही मग आम्ही काय केलं बारशीला नेलं नकली दात बसविले 50,000ची आणि नकली दात तात्पुरते लय चमकत येत आणि नकली दात बसविले गावाकडं आणलं कसं तरी लग्न जमलं लग्न झालं लग्न झाल्यावर एका महिन्याने मला फोन लावला एका महिन्याने बाबा म्हणलं काय कुठे म्हणलं हाय कीर्तनाला चाललोय लवकर घरी या मी बी कीर्तन सोडलं म्हणलं कीर्तनाला देऊन किती देणार आहेत लय जवळचे महाराज असल्यामुळं आता सौजन्यकार घरचे असल्यामुळं होय विलास महाराज लय झालं 10,000 बरोबर आहे जे ठरलं तेच सांगायला लागलं बाकी काही नाही देऊन किती देणार आहेत मी बी गेलो लगेच तिकडं म्हणलं नक्की लग्न जमिल्यामुळं 50-50 हजार देत आहे आणि गेलो आणि त्यांनी लगेच बायकोला हाक मारली जरा लक्ष देऊन ऐका तर समजून चहान महाराजाला ती बायको लगेच चहा घेऊन आली माझी नाही बरं का त्याची आणि मग आता ह्यानी गप बसाव ना ह्यानी काय केलं नकली दात काढले टेबलवर ठेवले आणि मोठमोठ्याने हसायला लागला म्हणलं कम हसायला लागला म्हणला महाराज इतकं फसविलं हिला इतकं फसविलं मोठमोठ्याने हसायला लागला माझ्याकडे काय बघा आता त्याचं बघून त्याची बायको तर डबलच हसायला लागली तिने तर काय केलं केस काढणं टेबलावर ठेवले बा महाराज हे तरी होतं बोचर पण ती होंडी निघाली ना म्हणजे आपण एखाद्याला फसवायला गेलं की आपली डबल फसवणूक होती आपण सहज गुरुला फसवितो त्याच्यामुळे आपल्या गुरुची आपल्या मस्तकावर हात ठेवून कृपा होत नाही काही साधकानं प्रश्न केला माझ्या ज्ञान उभरायला पर हो बेडे सावधान माऊली कोणच्या गावचे रे बरोबर आळंदीचे बरोबर सांगितलं माऊलीचे गुरु कोणते रे वा बरोबर सांगितलं निवृत्ती दादा वा काय हुशार पोर आहेत महाराज ज्ञानोबरायला विचारलं माऊली तुमच्या गुरुनं तुमच्या मस्तकावर हात ठेवून कृपा केली का ऐका नागेवाडीकर माऊलीनं गोड उत्तर दिलं माऊली म्हणले
ज्ञानदेव म्हणे मी चाडे, निवृत्तीने केले कोडे, मस्तका हात ठेविला पुढे बीजची वाहिली. ते साधक पैठणला माझ्या नाथबाबाकडे आले. नाथबाबा, तुमच्या गुरुनं तुमच्या मस्तकावर हात ठेवून कृपा केली का? ऐका नागेवाडीकर, नाथबाबांचे गुरु कोण? जनार्दन स्वामी. नाथबाबा, तुमच्या जनार्दन स्वामीनं तुमच्या मस्तकावर हात ठेवून कृपा केली का? तर ऐका, माझ्या नाथबाबानं गोड उत्तर दिलं, गोड उत्तर दिलं. येऊनी गुरुनाथे माता ठेवेला करू, येऊनी गुरु माता ठेवेला करू, अज्ञान तिमिर शुद्ध मार्ग साचारू, अज्ञान तिमिर पिटला अज्ञान अंधारू. जय हो, टाळी वाजवा. एका जनार्दनी माझा सद्गुरु उदार, नाथ बाबा म्हणले माझ्याही गुरुनं माझ्या मस्तकावर हात ठेवून कृपा केली. ऐका नागेवाडीकर, आणि ते साधक देहूला माझ्या तुकोबराकडे आले आणि तुकोबराला विचारलं, तुकोबराय, तुमच्या गुरुनं तुमच्या मस्तकावर हात ठेवून कृपा केली का? तर तुकोबरायनं गोड उत्तर दिलं, मस्तक तुझा जय हो, जय विराट मस्तकी तुझा, जय विराट मस्तकी तुझा, जय विराट मस्तकी तुझा. सापडली वाट सापडली योग्य प्रमाण मस्तकी तो जाना ठेविला करू. माझ्याही गुरुनं माझ्या मस्तकावर हात ठेवून कृपा केली. दुसरी कृपा आहे हस्तकृपा आणि तिसरी कृपा आहे आलिंगन कृपा. आलिंगनाचा विचार जर केला तर 3 आलिंगन आहेत, यमाचं, कामाचं, प्रेमाचं. एका आलिंगनाचं वर्णन करून अभंगाकडे. यमाचं आलिंगन कशाला म्हणतात? हा समाज गुलामगिरीच्या अंधाऱ्यात जगत होता. ऐका नागेवाडीकर, हा समाज गुलामगिरीच्या अंधाऱ्यात जगत होता.
गुलामगिरीच्या अंधारातून स्वतंत्र्याच्या उजेडात आणण्याचं काम वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा छत्रपती शिवराय यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. वय फक्त 16. महाराज वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांना स्वराज्याची शपथ घ्यावी याच्याकरता काय केलं असेल त्यांच्या आईनं. विढल काय चाललं होतं आम्ही सांगतो तेच. चला बेडे बेडे सावधान, सावध बसा, संपलं कीर्तन. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेणारा माझा राजा काय संस्कार केले असतील त्या आईनं, त्या मातेनं. सांगून जातो, ज्या वेळे जिजाऊ आईसाहेबाच्या उदरामध्ये छत्रपती शिवराय वाढत होते ना, त्याच वेळेस जिजाऊ आईसाहेबानं संस्कार केलेला गर्भदान संस्कार म्हणतात. ए राजा, ए शुभा, तुला जन्माला यायचंय आणि या सर्व समाजाचा गुलामगिरीचा अंधार नष्ट करायचा आहे आणि याला स्वातंत्र्याच्या प्रकाशात उजेडात आणण्याचं काम तुला करायचंय. गर्भावर संस्कार केले ऐका. आणि एक दिवस असा उजडला, 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर माझ्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. आणि प्रत्येक जण म्हणू लागला, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें 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 सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने सुंदर शिवाजी राजा. आनंदाने नांदत होती प्रजा, आनंदाने नांदत होती प्रजा, म्हणून समाज म्हणत होता जानता राजा, म्हणून समाज म्हणत होता जानता राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर बघता बघता माझे छत्रपती शिवराय मोठे होऊ लागले. ऐका, शिवाजी महाराज निस्ते राजे नव्हते. तुम्ही म्हणता शुभम महाराज, शिवाजी महाराज कोण होते? तर शिवाजी महाराज हे छत्रपती होते. कुणाला म्हणायचं छत्रपती? ऐका, कुणाला म्हणायचं छत्रपती? तेच आहेत आपल्या जीवनाचे खरे साथी. त्यांचं नाव ऐकल्याबरोबर आपल्या धैर्य बळानं विचाराला प्राप्त होते गती. जीवनामध्ये वागू नका अति, होईन जीवनाची माती, अशी शिकवण देणारे छत्रपती. अशी शिकवण माझ्या राजानं दिली. आणि प्रत्येक मावळ्याला वाटतं मी छत्रपती व्हावं. ऐका, कुणी चंद्रकोर लावल्यानं छत्रपती होत नसतो, कुणी मुकुट घातल्यानं छत्रपती होत नसतो, कुणी दाढी राखल्यानं छत्रपती होत नसतो, कुणी तलवार वागवल्यानं छत्रपती होत नसतो, कुणी घोड्यावर स्वारी केल्यानं छत्रपती होत नसतो. ज्याला छत्रपती व्हायचं असेल त्या व्यक्तीनं डोळ्यानं दिसलेल्या या जगातल्या प्रत्येक स्त्रीला आई माना. लोक तुम्हाला छत्रपती म्हणल्याशिवाय राहणार नाही, छत्रपती म्हणल्याशिवाय राहणार. आणि शिकवण, ही शिकवण माझ्या राजानं दिली, राजानं दिली, राजानं दिली.
काळ्या राणी तडपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राणी तडपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तू शिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. बांधित होता मंदिर जेथे बांधित होता मस्जिद, ऐका नागेवाडीकर, बांधित होता मंदिर जेथे बांधित होता मस्जिद. आशन राजाच्या पुतळ्यापाशी अजून झुकते शिर, अजून राजाच्या पुतळ्यापाशी अजून झुकती मान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान हो हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान हो हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान. एक ताळी, ताळी वाजवा. काय उपकार आहेत माझ्या राजांचे सांगून जातो ऐका. हे स्वराज्य निर्माण करत असताना प्रत्येक जातीचा मावळा माझ्या छत्रपती शिवरायांसोबत होता, प्रत्येक जातीचा मावळा छत्रपती शिवरायांसोबत आहे. आणि प्रत्येक मावळा म्हणायचा अरे लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा झाला पाहिजे. कसे होते माझ्या राजांचे मावळे ऐका. अरे कापल्या जरी आमच्या नसा, अरे कापल्या जरी आमच्या नसा तर उधळण होईन भगव्या रक्ताची. अरे फाळली जरी आमची छाती तर मूर्ती दिसेल फक्त छत्रपती शिवरायांची. काय उपकार आहेत माझ्या राजांचे सांगून जातो ऐका. आज जर छत्रपती शिवराय झाले नसते, आज जर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर झाल्या नसत्या, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर झाले नसते, आज जर माझे छत्रपती शिवराय झाले नसते ना, तर आज आपल्याला एवढा मोठा सप्ताह करता आला नसता, आज कीर्तन करता आलं नसतं, आज सप्ताह करण्यासाठी आपल्याला परवानगी घ्यावी लागली असती. हुजूर हम थोड़ा सा संकीर्तन करना चाहते हैं, हमको थोड़ा परवाना चाहिए. आज आपल्याला परवानगी घ्यावा. छत्रपती शिवरायांना मानाची वंदन आपल्याला समर्पित करायची. द्या आवाज आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस शिवराधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. अशा छत्रपती शिवरायांना भेटण्याकरता प्रतापगडावर अफजल खान तयार आहे. अफजल खानानं छत्रपती शिवरायांना मारण्याच्या हेतून आलिंगन दिलं आणि स्वतःच्या खडगानं छत्रपती शिवरायांच्या पाठीवर वार केला. एका नागेवाडीकर छत्रपती शिवराय सावध होते, स्वतःच्या वाघनाक्यानं उभा अफजल खान फाडला. खरं सांगा, जर छत्रपती शिवराय सावधरित्या गेले नसते तर काय झालं असतं? याला यमाचा लिंगन म्हणतात. पहिली कृपा आहे नेत्रकृपा, दुसरी कृपा आहे हस्तकृपा, तिसरी कृपा आहे आलिंगन कृपा. पण याच्यातली पहिली जी कृपा आहे नेत्रकृपा, ही भगवंताची नेत्रकृपा आपल्यावर व्हावी म्हणून तू बरं आहे म्हणजे सदा माझी डोळी. ए देवा, माझी जी नजर आहे ना सतत तुझं मुख बघण्याकडे राहू दे. आणि कुणाकडे विनंती केली? रखुमाईच्या पती सोयऱ्या. रखुमाईचा पती कोण? पांडुरंग. आणि तो कसा आहे? तो सोयरा. सोयरा का म्हणले माझे तू कोपर आहे? कारण की देवच आपला खरा सोयरा आहे. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा, देवच आपला खरा सोयरा आहे. आणि ऐका नागेवाडीकर, हा जो सोयरा आहे ना,
ह्यो स्वैर अनेक जन्माचे नाते पुरवतो आणि तुमचे आमचे सोयरे एका जन्माचे. संपलं कीर्तन. तुमचे आमचे सोयरे एका जन्माचे, पण भगवान परमात्मा असा सोयराय तो अनेक जन्माचे नाते पुरवतो. कारण की अनाथ माणसाचे नाते पुरवण्याचं काम माझा परमात्मा करतो. अनाथाचा बंधू अंगे असे हा सबंधू. म्हणून तुम्ही आम्ही म्हणतो अनाथाचा नाथ जनार्दन. माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ, माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ, माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ, माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ, माय जगन्नाथ बाबा, माय जगन्नाथ बाबा, माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ बाबा जगन्नाथ, माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ. अनाथाचा नाथ जनार्दन, माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ, माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन सांगून जातो नागेवाडीकर. आपल्याला एखादं नातं जर कमी असेल ना, तर ते नातं दुसऱ्याकडून जोडून घेण्यापेक्षा ते नातं भगवंताशी जोडा. देव तुम्हाला कोणत्याच प्रकारची कमतरता पडून देणार नाही. पण आपले माणसं दुसरे नाते जोडितेत आणि हातानं परेशानी करून घेतेत. आता नवीन एक लग्नात मामा निघलाय. कोणचा मामा? आणि इंदुरेकर बाबाच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर इंदुरेकर बाबा म्हणले हा मामा कसा हाना लागतो. महाराज, आपण दुसरे नाते जोडून हातानं परेशानी करून घेतो. एकानं नातं कमी असेल तर ते माझ्या भगवान पंढरीशी परमात्म्यासोबत जोडा. तो नाते पुरवण्याचं काम करेल. या जगामध्ये दोन नातं आहेत. एक अनाथाचा नातं आहे आणि एक विश्वाचा नातं आहे. अनाथाचा नाथ कोणाला म्हटलं जातं तर माझ्या भगवान पंढरीशी परमात्म्याला. आणि विश्वाचा नाथ जर कुणाला म्हटलं जातं तर तुम्ही विश्वनाथ दीनरंग मी अनाथ आणि कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी. दोन नाथ आहेत. मग अनाथाचा नाथ आणि हा सोयरा कसा आहे? दिनाचा सोयरा पांडुरंग. वा वा वा. पंढरीशी झारे आल्यानो संसारा आणि दिनाचा सोयरा पांडुरंग. म्हणून तुकोबाराय म्हणले भगवंता रुक्माईच्या पती सोयरिया. आणि हा रुक्माईचा पती सोयराय. पण देवाकडे बघितल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याचं रूप कसं आहे आणि भगवान परमात्म्याचं नाम कसं आहे, अभंगाचं दुसरं चरण.
प्रमाण महाराजांच्या विषयाला प्रमाणाचा भाव जुळला. काय वर्णन करावं आपल्या परिसराचं गोड व्यक्तिमत्व, जिव्हाळ्याचं व्यक्तिमत्व. माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे भजन सम्राट कल्याण महाराज गपाट. नावामध्येच ताकद आहे. त्यांचं नाव कल्याण, त्यांचा आवाज आहे छान, म्हणून तुम्ही त्यांना आपल्या सप्ताला केला फोन. त्यांचं आपल्या कीर्तनाला झालं येणं. मोठमोठ्या कार्यामध्ये ज्यांना दिला जातो सन्मान त्यांचं नाव कल्याण. असे कल्याण महाराज योग्य प्रमाण पाहिलं माझ्या तुकोबरायनं. आणि तुकोबराय म्हणू लागली, भगवंता गोड तुझे रूप, तुझं रूप गोड आहे. आणि भगवंताचं गोड रूप बघितल्याच्या नंतर काय होतं तर भगवान परमात्म्याच्या दिव्य स्वरूपाचा परिचय होत असतो. लक्ष द्या बरं का, भगवंताचं गोड रूप जर बघितलं तर दिव्य स्वरूपाचा परिचय होत असतो. आणि दिव्य स्वरूपाचा परिचय झाला तर आपलं जीवन सफल होत असतं. माणूस जीवन जगत असताना दोन अंगानं जीवन जगतो. पहिलं सफल जीवन आणि दुसरे संपन्न जीवन. पण माणूस कितीही संपन्न जीवन जगला तर त्याला माथिकात जावं लागतं. राहते निराळे रांडापुरी सकळ सगळं इथं राहतं. मग संपन्न जीवन जगून हाताने परेशानी करून घेण्यापेक्षा सफल जीवन जगा. तुमच्या जीवनाची क्रांती झाल्याशिवाय राहणार. मग सफल जीवन कशाने होतं तर एक शास्त्रामध्ये चार प्रकारची कक्षा आहे. एक चमत्काराची कक्षा आहे, एक आचाराची कक्षा आहे आणि अनुभूतीची कक्षा आहे. आणि भगवान परमात्म्याचं स्वरूप बघितलं ना ती एक कक्षा आहे. पण याच्यातल्या मुख्य 3 कक्षा आहेत. पहिली चमत्काराची कक्षा, दुसरी आचाराची कक्षा आणि तिसरी अनुभूतीची कक्षा. भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं परिचय हा चमत्कारातून होतो. भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा परिचय हा आचारातून होतो आणि भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा परिचय हा अनुभूतीतून होतो. पण चमत्कारातून होणारा परिचय याला कनिष्ठ परिचय म्हणतात. अनुभूतीतून होणारा परिचय याला मध्यम परिचय म्हणतात. आणि ऐका, आचारातून होणारा परिचयाला सर्वश्रेष्ठ परिचय म्हणतात. मग सर्वश्रेष्ठ परिचय आपल्या जीवनामध्ये होण्याकरता तुकोबराय म्हणले, भगवंता गोड तुझे रूप. नाही तर कितीही संपन्न जीवन जगलं ना काही नाही महाराज. संपन्न जीवनाची इतकी फजिती, कितीही कमवलं आणि कितीही केलं तर शेवटी आपल्याला ऐकूनच घ्यावं लागतं. तुम्हाला काही कळत आणि हे बी काही कायला कळत. लयच अवघड आहे महाराज. दोघं नीट बसा. लय अवघड आहे. तुम्हाला सांगतो, ही चौसाळा आपल्या जवळ बरं का. चौसाळ्याच्या अलीकडे 2 नंबरचं गाव आहे. म्हणजे घडलेलीच घटना सांगायला लागलो तुम्हाला. नारदाच्या गादीने खोटं नाही सांग. 2 नंबरचं गाव आहे चौसाळ्याच्या अलीकड. आणि त्या गावाला एका माणसानं काय केलं, अशी गृहमंत्र्याच्या कानाखालीच टाकली. गृहमंत्री तुमच्या लक्षात आले ना कोण? फडणवीस नाही. हा असं लगे मग देवेंद्र फडणवीस म्हणते. ते कशाला आपल्याला कीर्तन अशी टाकली. महाराज जी कानाखाली टाकली ती नाक सरळ होतं, वाकडच झालं. मग सरकारी दवाखान्यात नेलं चौसाळ्याचे आणि भूल देऊन ते नाक डॉक्टर 2 दिवस उडीत होता. नाक सरळ झालं नाही. आणि मग तिसऱ्या दिवशी बीडला नेऊन एक्सरे काढला बरं का एकनाथ बाबा. एक्सरे काढला आणि काढल्याच्या नंतर डॉक्टरनी सांगितलं नॉर्मल फ्रॅक्चर आहे, काय करावं लागेल, ऑपरेशन करावं लागेल. म्हणले खर्च किती? नाजूक जागेवरचे 2-3 लाख रुपये खर्च लागेल सरासरी. मग ते म्हणला डॉक्टर साहेब एक विनंती. काय? मी 2 दिवस पेशंट घरी नेतो, पैशाची तजवीज करतो आणि पैशाची तजवीज झाली की पेशंट ऑपरेशनला आणतो. म्हणले बरं. आणलं पेशंट गावाकडं. आणि तुम्ही जर सगळं नावागावासही सांगा म्हटले तर कीर्तन झाल्यावर भेटा, पण आधी 500 रुपये घेईन मी महाराज. आणि मग 2-3 दिवस घरी आणलं आणि आणल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी इकून एक ठोका टाकला. माझ्याकडे काय बघा आता नाक सरळच झालं महाराज. ही संपन्न जीवनाची फजिती हो, संपन्न जीवनाची फजिती. अनेक फजिती आमचे गुरुवारी पाठामध्ये सांगायचे. संपलं कीर्तन, मोजून 5 मिनिटं राहिले. आमचे गुरुवारी म्हणायचे हो संपन्न जीवनाची फजिती. हा वा उंदरे महाराज 1000 रुपये. मी तर 500 दिल्यावर तुम्हाला 500 कुठून देणार आहे तुम्ही? बरं विढाला महाराज. आमचे गुरुवारी म्हणायचे संपन्न जीवनाची फजिती. म्हणले एक माणूस गृहमंत्र्याला जर सुईचं सांगितलं तर ते असं उलटं वागायचे आणि उलटं सांगितलं तर
सोयीचं वागायचे. आणि मग एक दिवशी काय झालं, गृहमंत्र्याची म्हणजे आमचे गुरुवारी पाठात सांगायचे संपन्न जीवनाची फजिती. म्हणले एक दिवशी काय झालं, गृहमंत्र्याचे मामा घरी आले, मामा, आणि ह्याने हाक मारली, ए पप्प्याची आई, काय आज बऱ्याच दिवसानं तुझे मामा घरी आले, मग आज मामाला सुंदर अशी पुरणपोळी बनव जेवायला, पुरणपोळी. ती म्हणली पुरणपोळी, नाही 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 नाही, मी पिठलं भाकर बनवित असते. पिठलं लक्षात आलं ना तुमच्या? बेसन 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 म्हणजे काय, कोणत्याच सणाला चलत नाही त्याला बेसन म्हणते, बाकी काही नाही. आणि बेसन मामा जेवला, गावाकडे गेला आणि म्हणला 10 वर्षानं हिच्या घरी आलो, म्हणला हिने मला बेसन चारलं होय, मरेपर्यंत हिच्या घराचं तोंड बघत नसतो म्हणला. पुन्हा 15 दिवसानं काय झालं, ह्याचे मामा आले ह्याचे, आणि ह्याने हाक मारली, ए पप्प्याची आई, काय आज माझे मामा आलेत, मग तुझ्या मामाला जशी पिठलं भाकर बनवली होती तशी माझ्याही मामाला पिठलं भाकर बनव. ती म्हणली माय 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 माय, पिठलं भाकर मी पुरणपोळी बनवित असती. म्हणजे सुईचं सांगितलं की उलट बनली पुरणपोळी. मामा जेवला, निघून गेला, आणि 2-4 दिवसानं गावात सप्ताह बसला गावात. मग त्या माणसाला लय नात वारकरी जेवायला न्यायची घरी. मग लगेच काय केलं, लल्ला महाराज, एकनाथ महाराज अशी पेटी मास्तर, शिवाजी महाराज, कल्याण महाराज, गणेश महाराज अशी, हरी महाराज असे, श्री अनंत महाराज, सगळे हे सगळे, दामोदर महाराज, हे सगळे नेले जेवायला. कुठं? तुम्ही काय आजारी आहेत का? बोलत चला ना, घरी नेले जेवायला. आणि घरी जेवायला नेले, आणि नेल्याच्या नंतर ह्याने लगेच बायकोला हाक मारली, काय आज महाराज मंडळी आलेत, मग रोज तेलकट खाऊ खाऊ, कटाळा खाऊ खाऊ, ह्यांना कटाळा आलेला असतोय, आज साधं जेवायला बनव महाराजाला, साधं. ती म्हणली साधं, नाही 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 नाही, मी भजे तळीत असते, कुरडया तळीत असते, पापड तळीत असते. वारकरी म्हणले, होय मामा, काय हो? म्हणले तुमच्यापेक्षा मावशीचं मन लयच मोकळं वा. ते म्हणला मोकळं नाही म्हणला, तेवढं थांबा म्हणला, तुमच्या लक्षात येईल. बघता बघता स्वयंपाक केला, आणि पप्प्याची आई पात्र वाढायला आली, पात्र, आणि अशी पात्र वाढू लागली. मग ते म्हणला, ए पप्प्याची आई, हे महाराज मंडळी जरा आदरानं वाढाव, जरा दम्मानी वाढाव. मग तर ती उपाट्याच फेकून द्यायला लागली. ते म्हणला, अगं अगं तुझे पाय पडते त्या पात्रावर. तसं म्हणलं की ती पात्राहूनच चालायला लागली. बघता काय माझ्याकडं, बघता बघता वारकरी जीवन गेले. जुन्या माणसाचे दृष्टांत लय भारी असायचे महाराज जुने. आणि मग बघता बघता 2-3 महिन्यानं पाऊस पडला, आगुट मोहरली, आणि मोहरल्याच्या नंतर मग काय झालं, पेरायला रानात गेले, रानात. पण रानाच्या गावाच्या मध्ये एक नदी होती, नदी. पेरायला गेले, पेरता पेरता पाऊस आला, टिपण बैल सोडले, टिपण सोडली, आणि गावाकडे निघाले. पण गावाकडे निघाले, नदीला फुल पाणी आलं. डोंगरावर जास्त पाऊस झाला, नदीला पाणी आलं, आणि गावातून फोन येऊ लागला, राम भाऊ काय लवकर घरी या, डोंगरावर जास्त पाऊस पडतोय, नदीला पाणी वाढतंय, लवकर या. ते म्हणला, लेका आलो असतो, पण नदीला फुल पाणी, आमच्या दोघालाही पावता येत नाही, मग कसं यावं? ते म्हणला, वेडाय का काय, 2 बैल आहेत ना तुमच्याकडं, 2 जण 2 बैलाच्या शेपटाला धरा ना म्हणला. पण त्याच्यात एका बैलाचं शिपूड आखूड होता, आखूड. मग ह्याच्या गडबडीत लक्षातूनच गेलो. हे म्हणला, पप्प्याची आई, काय चल लवकर, तू काय कर, ह्या लांबक्या बैलाच्या शेपटाला धर, मी आकुडक्या धरतो. तो म्हणला, माय, ती म्हणली, माय आकुडक्या, नाही 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 नाही, आम्हाला काय कमी समजिलं काय, 50% आरक्षण आहे आम्हाला, मी आकुडक्या शेपटाला धरणार. धरलं शेपटाला, अर्ध्या नदीत बैल आले, पाणी ओढू लागलं. पाणी वडता वडता ह्याच्या ध्यानातूनच गेलो. हे म्हणला, पप्प्याची आई, काय तुझ्या बैलाचं शेपूड धरलं ते आकुड आहे, मग सुटन बर का, जरा ढिलं पकड, आपलं जाम पकड, जाम. जाम म्हणलं की तिने ढिलं पकडलं. ते म्हणलं, अगं अगं असं करू नको, ते सुटन 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 सोडलं. माझ्याकडे काय बघतात, चालली ना पप्प्याची आई वाहून. आपल्या गावाला नदी आहे का, नदी आहे का, कुंकड वाहती इकडं अशी, इकडं, आणि चालली पप्प्याची आई वाहून इकडं. मग ह्यो कडीला आला आणि इकडं शोधू लागला, इकडं. एक जण म्हणला, ए रामभाऊ इकडं कुठं चालला? लोका म्हणला, लय वाईट झालं, काय पप्प्याची आई वाहून गेली म्हणला. अरे म्हणले, वेडाय का काय, आपल्या गावची नदी इकडं वाहती आणि उलट कुठं निघाला इकडं. नाही 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 म्हणला, ती इकडं जाऊ शकत नाही, ती इकडंच जाणार. का? पक्का अंदाज आलाय म्हणला मला तिचा. महाराज, ही संपन्न जीवनाची फजिती हो. मग संपन्न जीवनाची फजिती करून घेण्यापेक्षा सफल जीवन जगा. मग सफल जीवन भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं
परिचय झाल्यानं आपलं जीवन सफल होत असतं. मग भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा परिचय होण्याकरता तुकोबाराय म्हणले भगवंताचं स्वरूप गोड आहे आणि त्या गोड स्वरूपाची गोडी लागल्यावर त्या स्वरूपाची जाणीव आपल्याला होत असते. म्हणून तुकोबाराय म्हणले भगवंता तुझं रूप गोड आहे आणि नामाचा विचार केला तुझं नामही गोड आहे. किती गोड आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. इतकं गोड आहे, इतकं गोड आहे, इतकं गोड आहे. गोड 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 विठोबा नाम तुझे गोड. जिवे गोड 3 अक्षरांचा रस अमृत जयास पिके पुढे. इतकं भगवंताचं नाम गोड आहे आणि हे गोड नाम जर तुमच्या मुखाला आलं तर तुमचं जीवन सफल होत असतं. आणि ते नामस्मरण कसं मुखाला आलं पाहिजे? विठोबा रखुमाई टाळी वाजवा. टाळी वाजवा जोरात. टाळी थांबा थांबा टाळ पकवाज. टाळी 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 टाळ पकवाज. असं भगवंताचं नामस्मरण जर केलं तर आपलं जीवन पुढं होत असतं. आणि बघता बघता माझ्या तुकोबारायांनी प्रार्थना केली, भगवंता तुझं रूप गोड आहेच, नाम गोड आहेच, मला प्रेम तर तू सर्व काळ देणारच आहे. आणि प्रेम मिळतं केव्हा? प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. आपण जर प्रेमानं भगवंताचं स्वरूप पाहिलं आणि प्रेमानं भगवंताचं चिंतन केलं तर तुम्हाला प्रेम प्राप्त होत असतं. मग पुन्हा एक विनंती केली माझ्या तुकोबारायनं भगवान परमात्म्याला, अभंगाचं 3रं चरण.
वाजवा, टाळी वाजवा. योग्य प्रमाण. महाराजांच्या विषयाला प्रमाणाचा भाव जुळला. काय वर्णन करावं. हरिभक्त परायण भजन सम्राट ज्योतिबाच्या वाडीचे सुंदर असे गोड व्यक्तिमत्व. काय नाव आहे महाराजांचं. नावामध्येच ताकद आहे. हे मला माहित नव्हतं. चला, महाराजांचं नाव सुनील. त्यांनी आपल्या प्रमाणाला चांगली लावली चाल. अशा चालीचा भरपूर आहे त्यांच्याकडं माल. असा माल कीर्तनात वापरला तर कीर्तनकाराचे कीर्तन करण्याकरता कसल्याच प्रकारचे होत नाहीत हाल. त्यांचं नाव सुनील. असे सुनील महाराज योग्य प्रमाण दिलं. भगवंता गोड तुझे विठो माऊली हाची वरदी, हाच वरदे. काय येऊनिया राही हृदय माझ्या. देव कुणाच्याही हृदयात घर करत नाही. काही का तर ज्याला वाटतं ना भगवान परमात्म्यानं आपल्या हृदयात घर करावं तर त्या व्यक्तीचं मन हे शुद्ध पाहिजे, अंतकरण निर्मळ पाहिजे. आणि मग मन अंतकरण निर्मळ कशानं होतं तर 6 प्रकारचे विकार गेल्यानं. एक षडविकाराचं चिंतन आहे. आस्ती जायते वर्धते अपक्षीयते विपरिणमते विनश्यते. हे षडविकाराचं जसं चिंतन आहे तसं आपल्या मनाला 6 प्रकारचे मळ झालेले आहेत. राग कालुष्य, ईर्ष्या कालुष्य, अपकार कालुष्य, असूया कालुष्य, द्वेष कालुष्य आणि अमर्ष कालुष्य. हे 6 प्रकारचे मळ निघून गेल्याशिवाय आपलं मन शुद्ध होत नाही. आणि मन शुद्ध झाल्याशिवाय देव आपल्या हृदयात स्थान निर्माण करत नाही. पण तुकोबाराय म्हणले 6 प्रकारचे मळ निघून गेले. महामळे मन होते जे गांजले आणि शुद्ध चोकाळले स्फटिक जैसे. आमचे 6 प्रकारचे मळ निघून गेले म्हणून परमात्म्याकडे विनंती केली. संचरुनी राही हृदय माझ्या. आणि बघता बघता तुकोबारायनं भगवान परमात्म्याच्या चरणावर माथा ठेवला आणि भगवान परमात्म्याला विनंती केली. अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे तेथे काही न मागो आणि तुका म्हणे काही न मागो आणि काही न मागो तुझे पायी सुख. क्या बात है, क्या बात है. सर्व आहे तुझे पायी सुख. सर्व आहे गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. तुझे पायी सुख सर्व रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. जगद्गुरु तुकोबारायनं भगवान परमात्म्याच्या चरणावर माथा ठेवला आणि विनंती केली. भगवंता तुझे पायी सुख सर्व आहे. आणि एकच विनंती चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा.
देवानं विचारलं का चरण सोडणार नाही? कारण की त्यावेळेस तुकोबराय म्हणले माझ्या वडिलाची निराशिगा देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा माझ्या वाडवडिलाची परंपरा आहे तुझ्या चरणाची सेवा करण्याची, म्हणून चरण न सोडी सर्वता. कारण की तुझं चरण बघितल्याच्या नंतर आता कुठे धावे मन, तुमचे चरण देखलिया किंवा देखिले तुमचे चरण निवांत राहिले माझे मन. म्हणून भगवंता तुझे पायी सुख. कीर्तन रूपी सेवा संपलेली आहे. जाता जाता दोन गोष्टी सांगतो. कर्म चांगलं करा. शेवटी काय, अंधेरे में छाया बुढ़ापे में काया और अंत समय में माया किसी का साथ नहीं देती, सिर्फ कर्म साथ देता है. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. दुसरी गोष्ट आहे, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. आपण जर माळकरी असाल तर येणारी पिढी सुसंस्कारी आणि माळकरी घडत असते, आणि आपणच माळकरी नसाल तर येणारी पिढी माळकरी घडत ही अपेक्षा धरू नका. म्हणून आपण जर संस्कारी असाल तर येणारी पिढी सुसंस्कारी घडत असते. म्हणून आपण जर कीर्तन आलो तर आपले मुलं आपले नातू कीर्तनाला येत असतात. म्हणून आपण पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. तिसरी गोष्ट आहे, पवित्र कार्याला सहकार्य करा. या पवित्र कार्याला जर आपण सहकार्य केलं, एक हातानं दिलं तर देव कोणच्या ना कोणच्या रूपामध्ये तुम्हाला 10 हातानं दिल्याशिवाय राहणार नाही. पवित्र कार्याला सहकार्य करा. आणि दुसरी गोष्ट आहे, जर आपण या सप्ताहाला जर 2000-3000 वर्गणी दिली तर देव कोणच्या ना कोणच्या रूपामध्ये एका महिन्यात तुम्हाला 10-20 हजार रुपये परत केल्याशिवाय राहणार नाही. इथं सहकार्य करा, जीवनाचं सोनं होईल. आणि धनाची शुद्धता दानाने, म्हणून दान करत चला, आपलं धन शुद्ध होत असतं. म्हणून सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. जाता जाता सांगतो नामस्मरण. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. पवित्र कार्याला सहकार्य करा. सतत भगवंताची, आईवडिलांची, वारकऱ्यांची, साधू संतांची सेवा करत चला. अन्नदान करत चला. भगवान परमात्म्याची पायीवारी करत चला. आणि भगवंताचं चिंतन करत चला. जीवनाचं सोनं होत असतं. आणि एवढं सांगून जरी तुमच्या लक्षात आलं नाही बरं का, मग नाथबाबाला वेगळं माध्यम वापरावं लागलं. नाथबाबा म्हणले बाबांनो एवढं सोपं सांगून जरी तुमच्या ध्यानात बसलं नाही तर मग काय, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं, दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, एक करी एक संपलं कीर्तन. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं, दुसरा येईल. हे जरी नाही कळलं. सरत्य सेवटी पा काळ बांधून येईल. सरत्य सेवटी पा, सरत्य सेवटी
महाराजांनी नाही लिहिलं. हो नागेवाडीकर फार मोठे संत होऊन गेले शांतीब्रह्म एकनाथ महाराज. नाथबाबा म्हणले सोपं सांगून तुमच्या लक्षात राहिलं नाही तर हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल सर ते शेवटी बा काळ बांधून नेईल आणि एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. म्हणून सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी. म्हणून झालेली कीर्तनरूपी सेवा पुनश्च एकदा सर्वांच्या चरणावर विंद करून इथे सेवेला पूर्ण विराम. अच्छा, ज्यांच्या सौजन्यातून मी तुमच्या पुढे उभा आहे आमचे हरिभक्त परायण विलास महाराज सपकळ यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. या सप्ताहामध्ये सर्व सौजन्य देणारे सर्व कीर्तनकार सौजन्य असतील, जाहिरात सौजन्य असतील, यूट्यूब सौजन्य असतील, मंडप अन्नदान करणारे सेवा करणारे सर्वांकरता एकदा टाळी वाजवा. सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचं योग गावकरी मंडळाच्या प्रेमातून आमचे माननीय श्री अश्रू महाराज गोंदवले यांच्या फोनद्वारा तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचं योग आहे. सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. जाता जाता एक विनंती, संत भगवान बाबा नावाचं यूट्यूब चॅनल आहे. जा यूट्यूबवर त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता घंटीचं बटन दाबायला विसरू नका. असं भगवान बाबा नावाचं यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलच्या माध्यमातून आपल्या नागेवाडीचा सप्ताह पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर सर्वांना पाहता येईल म्हणून या चॅनलची सुविधा आहे. म्हणून चॅनलवाल्या दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद. गोड अशी सिस्टीम लावली आमची महाराष्ट्र साऊंड सर्व्हिस, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. गोड अशी मृदंगाची साथ ज्यांनी दिली आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर झी टॉकीजच्या माध्यमातून इंडियन आयडलच्या माध्यमातून ज्यांच्या मृदंगाचा आवाज प्रत्येकांच्या हृदयापर्यंत पोहोचला असं गोड व्यक्तिमत्व आमच्या जिव्हाळ्याचं व्यक्तिमत्व आदरणीय जीवलग मित्र गणेश महाराज बाबर महाराजांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. आवर्जून उपस्थित आपल्या परिसरातील सर्व ज्योतिबाची वाडी असेल, झेंडेवाडी असेल, इराची वाडी, मात्रेवाडी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. गोड अशी मृदुंग आपलं गायनाची साथ ज्यांनी दिली आमचे हरी महाराज खंडागळे, नावामध्येच ताकद आहे, त्यांचं नाव हरी, त्यांची सेवा आहे खरी, तब्येत आहे ना बरी असं विचारलं म्हणजे मैत्री होती खरी अशी आमचे हरी. चला हरी महाराज यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. हरी महाराजापासून तर आमच्या सुनील महाराजापर्यंत गावातील सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्ही म्हणता बरं का, सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. आमच्या सौजन्यकारासाठी एक वाक्य बोलतो, लक्ष द्या. लोग जिसे चुनते हैं वो सौजन्यकार संसद में जाते हैं. सुनो प्यारो, लोग जिसे चुनते हैं वो सौजन्यकार संसद में जाते हैं, लेकिन हमारा वारकरी संप्रदाय, हमारा परिसर, हमारा नागेवाड़ी गांव जिसे चुनता है ना उसे विलास सपकळ कहते हैं. म्हणून त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. तुम्ही म्हणता शुभम महाराज बघता बघता 11:01 झाला. तुम्ही तुमच्यातलंच नाव घेता, आमचं काय आहे का नाही होय म्हणते ना माणसं सहज. मग 1 मिनिटात घेऊ का तुमचं नाव? सगळ्यांचं नाव घेतो. लग्न झाले कसं घेते घेऊ का तसं होय? एकनाथ बाबा घेतो. आता संक्रांतीला पाठ केलं मी, ते ज्यांचे जमले ते लक्षात ठेवा. दास महाराज दिसले नाही आज आहेत का? हां, नाव घेतो सगळ्यांचं, लक्ष द्या. आता नावं घ्यायची अशी पद्धत निघली. संक्रांती दिवशी एका गावाला मी सप्त्याला गेलो आणि ज्यांच्या घरी जेवणाचं नियोजन तिथले गृहमंत्र्याचे त्या मालकाचे जे हाणामाऱ्या झाले. मी गेलो जेवायला, सहज म्हणलं मावशी आज चांगला पर्व काळ आहे संक्रांत, घ्या बरं नाव. आता मला काय माहिती सकाळी ह्यांची हाणामाऱ्या झाल्या, घ्या नाव. आणि मग असं म्हणलं ते म्हणायचं बऱ्याच दिवसानं महाराज आपल्या गावाला आलेत, घे नाव घे. असं म्हणलं की तिचा राग वाढायला लागला. ती म्हणली मालक आता तुम्ही गप्प बसा बरं का, तुम्हाला बोलत नाही. अरे घे नाव घे, असा राग आला महाराज. मग तिने काय नाव घेतलं असं लक्ष द्या. ती म्हणली खिडकीत खिडकी. कसे ऐकायला लागलेत बघा ना. असा राग आला आणि काय नाव घेतलं महाराज. ती म्हणली देवळीत देवळी, देवळीत होती ईट. मालक माझ्याशी बोला नीट, नाही तर काय झापडीत करी नीट. महाराज म्हणला तेव्हा म्हणला महाराज मी घेऊ का नाव? म्हणलं घे. आता त्यांनी काय नाव घेतलं लक्ष द्या. ते म्हणला देवळीत देवळी, देवळीत होती इट्टी. तुम्हाला इतक्या प्रेमाने बोलते, मी मारतो तुला मिट्टी. आता हे प्रेमाने होय, प्रेमाने असलं प्रेमाने का खरं सांगा, काय बोलते सांगता येत नाही. सगळ्यांचं नाव घेतो, लक्ष द्या. खंडात खंड 7 खंड. चला, खंडात खंड 7 खंड, त्याच्यात आहे आशिया खंड.
आशिया खंडात अनेक देश, त्याच्यात आहे माझा भारत देश. भारत देशात अनेक राज्य, त्याच्यात आहे माझं महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्हे, त्याच्यात आहे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यात अनेक तालुके, त्याच्यात आहे भूम तालुका. भूम तालुक्यात अनेक गावं, त्याच्यात आहे नागेवाडी गाव. नागेवाडी गावात अनेक मंदिरं, त्याच्यात आहे माझं हनुमंताचं मंदिर. हनुमंताच्या मंदिराला सोन्याचा कळस. तुम्ही माझं कीर्तन ऐकायला आले, मग तुमचं नाव घ्यायला आम्हाला कसला आळस. ज्ञानेश्वर तुका मने काही न मागे आणिक, तुका मने काही न मागे आणिक. उठू नका, उठू नका. 5 मिनिटं बसा, काही वेळ झालेला नाही. 11 वाजले, बसा 5 मिनिटं बसा. तुका मने काही न मागे आणिका, तुका मने काही न मागे आणिक, तुका मने काही न मागे आणिक, तुका मने काही न मागे आणिका, तुका मने काही न मागे आणिका. तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, सर्व आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख
आ